आपण ज्या उत्तुंग इमारतींमध्ये राहतो, ज्या आलिशान ऑफिसमध्ये काम करतो, त्या उभ्या कशावर आहेत? सिमेंट, स्टील नाही, त्या उभ्या आहेत नद्यांच्या काठावर, म्हणजेच रेती किंवा वाळू. आज महाराष्ट्रातील शहरे चकाकत आहेत, पण या मॉन्स्टरस हंगर फॉर सँड मुळे आपल्या नद्या कोरड्या होत चालल्या आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या अर्बनायझेशनचे खरे सत्य आणि यात सँड माफिया यांचा काय हात आहे. नमस्कार, मी विशाल राठे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट्स विथ विशाल. महाराष्ट्रात अर्बनायझेशनचा वेग प्रचंड आहे. प्रत्येक शहरात स्मार्ट सिटी बनण्याची शर्यत लागली आहे. पण या कन्स्ट्रक्शनसाठी लागणारी सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे रिव्हर सँड. पण ही रेती एवढ्या विशाल मात्रामध्ये येते कुठून? जेव्हा डिमांड वाढते आणि सप्लाय कमी होतो तेव्हा जन्म होतो सँड माफिया याचा. हे लोक नियमांना बदल देऊन रात्रीच्या वेळी नद्या ओरबडतात. हे फक्त इलिगल मायनिंग नाही, तर हा एक करोडो रुपयांचा ब्लॅक मार्केट बिझनेस आहे, ज्यामध्ये लोकल ॲडमिनिस्ट्रेशन आणि राजकारण्यांचा देखील हात आहे. अवैध रेती भरपूर होत आहे. इथून रहाटी इथून असो किंवा पिंपळगाव असो, या ठिकाणाहून जवळपास 150 ते 200 गाडी रोज गाडी तिथून अवैधरित्या रात्रीला रेती चोरी होत आहे. ते आपल्या बाहेर जातात. नांदेड जिल्हा सोडो, नांदेड असो किंवा परभणी असो, याच्या व्यतिरिक्त पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये रेती वाहतूक होत आहे लाईनवरल्या गाड्यामधून. रेती म्हणजे फक्त दगड नाही, ती नदीची नॅचरल स्पंज म्हणून काम करते. ती पावसाचं पाणी साठवून ठेवते आणि ग्राउंड वॉटर लेवल देखील मेंटेन करते. जेव्हा माफिया नद्यांमधून बेसुमारपणे वाळू उपसा करतात तेव्हा पाण्याचा साठा संपतो. आज अनेक गावांमध्ये विहिरी कोरड्या पडल्या आहेत, कारण नदीमध्ये रेती चोरली नाही. याचा परिणाम फक्त पाण्यावरच नाही, तर बायोडायव्हर्सिटीवरही होतो. जलचर प्राणी आणि पक्षी आपले घर गमावत आहे. नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे पावसाळ्यात फ्लॅश फ्लड्स येण्याचा रिस्क देखील वाढतो. यंदाची परिस्थिती तर अजूनच गंभीर आहे. 2026 मध्ये पावसाने ओढ दिली आहे. या डिलेड मॉन्सूनमुळे नद्या अजूनही कोरड्या आहेत. सामान्य माणसांसाठी हा एक चिंतेचा विषय आहे, पण या सँड माफियांसाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. पाऊस लांबल्यामुळे नद्या कोरड्या आहेत आणि या माफियांना खोलवर खड्डे करून त्यामधून रेती उपसून नेणे याला अजूनच वाव मिळाला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त साठा जमवण्यासाठी रात्रंदिवस मशीन चालू आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आमचा धंदा थांबणार नाही. ही या माफियांची वृत्ती आहे. हे थांबवायला कोण पुढे येणार? आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या वाळूचे आपण पूल बांधतो त्याच वाळूच्या उपशामुळे त्याच पुलांचे खांब कमकुवत होत आहे. मग यावर उपाय काय? क्रस्ट सँड किंवा एम सँड म्हणजेच कृत्रिमरित्या बनवलेली माती हे एक उत्तम अल्टरनेटिव्ह आहे. जगभरात याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मग आपण मागे का? सरकारने देखील आपली सँड पॉलिसी अजून मजबूत करण्याची गरज आहे. इलिगल मायनिंगवर सॅटेलाइट आणि ड्रोनद्वारे नजर ठेवणे गरजेचे आहे. नदी ही आपली जीवनदायिनी आहे. जर नद्यात राहिल्या नाही
तर ही कॉन्क्रीटची शहरे आपल्या काय कामाची? वेळ अजूनही गेलेली नाही. जागरूक नागरिक म्हणून आपण इलिगल सँडला नकार दिला पाहिजे आणि शाश्वत पर्यायाचा विचार केला पाहिजे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी मोठी बिल्डिंग पाहाल, स्वतःला एक प्रश्न विचारा, या बिल्डिंगचा पाया कोणत्या नदीच्या मृत्यूवर तर रचला गेलेला नाही ना? तुम्हाला या इलिगल मायनिंग बद्दल काय वाटते? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, काय मागणी आहे? अंधारामध्ये कोणाचा पेस आम्हाला दिसला नाही, पण रिव्हॉल्वर काढा, कोयता काढा, खंजर काढा अशी गोष्टी होत्या. आणि जवळपास 3 तास पोलीस प्रशासन तिथं आलेलं नाही. SP पासून PI पासून DYSP पर्यंत सगळ्याला फोन लावले गेले. ही इलिगल मायनिंग थांबवण्यासाठी आपल्याला IAS तुकाराम मुंडे यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे, हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ.